नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. संपूर्ण देशात कर्नाटकातील भाजपचं सरकार भ्रष्टाचारी सरकार म्हणून ओळखलं जातं, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला. 40% कमिशन दिल्यानंतरच कंत्राटदारांची बिले दिली जातात. याबाबत राज्य कंत्राटदार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. मात्र याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक चक्कार शब्दही बोलत नाहीत. काँग्रेसवर टीका करतात, मात्र भ्रष्टाचारावर ते का बोलत नाहीत असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला. यमकनमर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या प्रचारात भुतरामट्टी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे उमेदवार राजू सेठ, लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार वीरकुमार पाटील, श्याम घाडगे यांच्यासह इतर काँग्रेसचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान समितीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 4 मधील कोनवाळ गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बसवान गल्ली व देशपांडे गल्ली परिसरात आज अमर येळ्ळूरकर यांनी पदयात्रा काढली. यावेळी समितीचाच उमेदवार निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. या पदयात्रेत माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, समितीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज अनेक प्रकल्पांची घोषणा केली. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांसोबतच लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या क्षेत्राला विकासाच्या मार्गावर नेण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली आहे. शिक्षणात मागे पडलेल्या बेळगाव ग्रामीण भागात सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, सरकारी ITI महाविद्यालय यासह मोरारजी निवासी शाळा, राणी चन्नम्मा निवासी शाळा मंजूर करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास बेळगाव ग्रामीणच्या काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. बस्तवाड येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. या प्रचार सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख किरण गावडे यांच्या सोमवार पेठ येथील निवासस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कुंडुस्कर, अमर येळ्ळूरकर आणि RM चौगुले यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची आज भेट घेतली. या प्रसंगी संभाजी भिडे गुरुजी यांनी मय समितीच्या उमेदवाराशी चर्चा केली. तसेच या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांना दिवसेंदिवस भरघोस पाठिंबा मिळतोय. दरम्यान कसाई गल्ली परिसरात राजू सेठ यांनी प्रचार केला. समता सर्वधर्म सेनेचे कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी बेळगावची जनता अनेक समस्यांना झुंज देते, त्यामुळे या सर्व समस्यांचा तोडगा हवा असेल तर मतदानासाठी दिलेली सुट्टी वाया न घालवता प्रत्येकाने मतदान केंद्रात जाऊन मतदान करावं आणि पुढील 5 वर्षे जनसेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं. ग्रामीण मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार RM चौगुले यांनी बेनकनहळ्ळी येथे आज प्रचार रॅली काढली. दरम्यान कार्यकर्त्यांसह कंगराळी खुर्द येथेही संपूर्ण परिसरात प्रचार दौरा करून जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं. या प्रचार दौऱ्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कंगराळी खुर्द येथील शिवाजी चौकातील शिवमूर्तीला समितीचे नेते RM पाटील आणि विष्णू पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रचार फेरीला सुरुवात झाली. आचारसंहिता संपल्यानंतरही शिक्षक बदली प्रक्रियेची अंमलबजावणी लवकर होणार नाही, कारण नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतरच बदली प्रक्रियेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. मागील 6 महिन्यांपासून राज्यातील शिक्षक बदली प्रक्रिया रखडले. डिसेंबर-जानेवारी महिन्यात बदली प्रक्रियेसाठी काउन्सिलिंग घेण्यात आलं होतं. या बदली प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्याने संपूर्ण राज्यभरातील बदली प्रक्रिया रखडली. तेव्हापासून आतापर्यंत बदली प्रक्रियेचे घोडे पुढे सरकलेले नाही. कागवाड मतदारसंघात श्रीमंत पाटील यांनी केलेली विकास कामे पाहून कागवाड तालुका सैनिक संघाचे सर्व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत, अशी माहिती श्रीमंत सोनकर यांनी दिली. अथनी शुगर केंपवाड कार्यालयामध्ये माजी सैनिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महावीर बोरगावे, कुमार कोळेकर, महादेव जंगलगी, हनुमंत होळी आदी उपस्थित होते. कर्नाटकचे प्रवेशद्वार असणाऱ्या आणि पुणे-बेंगळूर महामार्गामुळे वैभव प्राप्त झालेला निप्पाणी मतदारसंघ अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत होता. या दरम्यान मतदारसंघाचं अनेकांनी नेतृत्व केलं, मात्र मतदारसंघाच्या विकास कामांच्या अपेक्षा कुणीच पूर्ण करू शकलं नाही. मंत्री शशिकला जोल्ले यांनी मात्र अवघ्या 10 वर्षात मतदारसंघात विकास गंगा आणली. त्यामुळे निप्पाणी विकासातही नंबर 1 बनलाय, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा भाजप अध्यक्ष सरमजित सिंह घाडगे यांनी केले. निप्पाणी शहरातील साखरवाडी, जिजामाता चौक, जत्रा अठवीस येथे कोपरा सभा घेण्यात आल्या. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असून काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश हुक्केरी यांना चिकोडी सदलगा मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळतोय. अन्य पक्षीय उमेदवारांच्या तुलनेत गणेश हुक्केरी यांच्या प्रचाराचं पारडं जड झाल्याचं पाहायला मिळतंय. आमदार प्रकाश हुक्केरी यांनी मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा प्रचारादरम्यान घेतला जातोय. मतदारसंघातील पूल, रस्ते, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतकऱ्यांसाठी गंगा कल्याण योजना, शाळांचे बांधकाम यासह विविध कामांचा डोंगर हुक्केरी पितापुत्रांनी मतदारसंघात निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा पाठिंबा मिळतोय. 15 वर्षे निप्पाणी मतदारसंघाचे आमदार म्हणून सेवा करताना वैयक्तिक स्वार्थ कधीही न बाळगता काका पाटील यांनी मतदारसंघातील जनतेला पिढ्यानपिढ्या लाभ होईल अशी कामे केली आहेत. त्यामुळे या लोकनेत्याबाबत मतदारसंघात कमालीची सहानुभूती निर्माण झाली. अशातच ही आपली शेवटची निवडणूक असून जनतेने सहकार्य करावं अशा माध्यमातून काका पाटील यांनी घातलेली साथ निप्पाणीकरांना चांगलीच भावल्याचं दिसतंय. निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली. शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उत्तम पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. शेतकऱ्यांसाठी विकासात्मक धोरण राबवण्याची धमक उत्तम पाटील यांच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व विद्यार्थी परिषद यांच्यातर्फे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक NI खोत यांनी दिली. जिल्हा नियंत्रण नोडल अधिकारी परशुराम दुडवंटी यांनी आज बेळगाव, हिरेबागेवाडी, अरळीकट्टी, हत्तरगी आणि बाची आंतरराज्य चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली. मतदानाला केवळ 4 दिवस शिल्लक असल्याने वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्याचे निर्देश त्यांनी चेकपोस्ट कर्मचाऱ्यांना दिले. दरम्यान तपासणी काटेकोरपणे करण्यासाठी अतिरिक्त तपासणी अधिकारी आणि पोलिसांची संख्या वाढवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.